पत्रकारितेचे जनक आचार्य दर्पणकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांची धावडा ग्रामपंचायत हॉलमध्ये पत्रकार संघाच्या वतीने जयंती अतिउत्साहात संपन्न। धावडा पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती केली साजरी। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा ग्रामपंचायत कार्यालयात धावडा येथील पत्रकार संघाच्या वतीने व मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पत्रकार संघाच्या वतीने साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर पत्रकारांनी आपापले मनोगत आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला। यामध्ये ज्येष्ठ पत्रकार फैजुल्ला पठाण, पत्रकार जाबेरशाह पठाण, पत्रकार हरिभाऊ बोऱ्हाडे, पत्रकार सोमनाथप्पा घोडकी यांनी आपले विचार या प्रसंगी व्यक्त केले। यावेळी दर्पणकार पत्रकारितेचे जनक श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनातील त्यांच्या भूमिकेचे सत्य, निर्भीड व जबाबदार पत्रकार यांनी त्याचे महत्त्वाचे वाचन केले। या प्रसंगी धावडा येथील ज्येष्ठ पत्रकार फैजुल्ला पठाण, जाबेरशाह पठाण, हरिभाऊ बोऱ्हाडे, सोमनाथप्पा घोडकी यांनी यावेळी मार्गदर्शन केले। तसेच त्यांनी यावेळी सांगितले की आजच्या डिजिटल युगात पत्रकारांनी सत्यता, सामाजिकतेचे भान आणि नैतिकता जपून पत्रकारिता करणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच यावेळी उपस्थित पत्रकारांनी आपापले मनोगत समाजहितासाठी पत्रकारांनी जागृत राहून कार्य करावे असे उद्गार या प्रसंगी पत्रकार बांधवांनी काढले। आज 6 जानेवारी दर्पणकार दिनानिमित्त धावडा येथील पत्रकार संघाच्या वतीने ग्रामपंचायतीला मागणी केली आहे। आमची खूप दिवसापासून पत्रकार बांधवांसाठी मागणी आहे, ती मागणी आजपर्यंत पूर्ण झाली नाही। तरी पत्रकार दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या हितासाठी ग्रामपंचायत कार्यालय धावडा तसेच तालुका पंचायत समिती, BDO व जिल्हा प्रशासनाने सहकार्य करून आम्हाला धावडा येथे पत्रकार भवन उभारून द्यावे अशी मागणी या दर्पण दिनाच्या निमित्त सर्व पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली। यावेळी आचार्य व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला सर्व पत्रकार बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी उपस्थित मान्यवर पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले। आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारांना दिलेले योगदान, सामाजिक प्रबोधनाची त्यांची भूमिका तसेच सत्य, निर्भीड व जबाबदार पत्रकारीचे महत्त्व विशद करून या कार्यक्रमाला धावडा येथील पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार फैजुल्ला पठाण, पत्रकार जाबेरशाह पठाण, पत्रकार हरी बोऱ्हाडे, पत्रकार मुस्तफा खान पठाण, पत्रकार राजू शहा, पत्रकार विठ्ठल भोटकर, पत्रकार सोमनाथप्पा घोडकी, पत्रकार सचिन देशमुख, पत्रकार मझर खान पठाण तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते। तसेच धावडा येथील मनोज गवडी, ग्रामपंचायत कर्मचारी विजय देवकर, आबेश शेख यावेळी उपस्थित होते अशी माहिती धावडा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आली। धावडा येथील पत्रकार फैजुल्ला पठाण यांनी आज बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन या निमित्ताने सर्व पंचक्रोशीतील पत्रकारांना व सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो व बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने ग्रामपंचायतनेही याची दखल घ्यावी आणि पत्रकार भवनाची आमची रिस्त मागणी पूर्ण करावी। जय हिंद, नमस्कार। आज 6 जानेवारी दर्पण दिन, पत्रकार दिन म्हणून आज साजरा केला जातो। तर या पत्रकार दिनानिमित्त माझ्याकडून माझ्या सर्व पत्रकार बांधवांना, गावातील सर्व जनतेस व पूर्ण जालना जिल्हा व आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेस माझ्याकडून पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रहो, आज मी आपली जी ग्रामपंचायत आहे, आपल्या ग्रामपंचायतला सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या पत्रकारांसाठी, आमची मागणी भरपूर 10 वर्षापासून आहे पत्रकार भवनची, पण आमची मागणी अजून मान्य झालेली नाही। तर मी आता या बॉडीला विनंती करतो की त्यांनी आमच्या पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन निर्माण करून द्यावं, जेणेकरून आमचे पूर्ण पत्रकार बांधव तिथे एक जमा होऊन एक जागा ठिकाणी बसून आमचे जे बातम्या, न्यूज वगैरे आहे ते आम्ही कव्हर करू। तर मी पुन्हा ग्रामपंचायतच्या सर्व अधिकाऱ्यांना, सरपंच, उपसरपंच यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी एकदा आमचा विचार करून आमच्यासाठी पत्रकार भवन उपलब्ध करून द्यावा, ही नम्र विनंती। जय हिंद। आता यानंतर आमचे ग्रामपंचायत धावडा येथील कार्यक्रमात आमचे हरिभाऊ बोऱ्हाडे, आमचे वरिष्ठ पत्रकार
हे त्यांचे 2 शब्द थोडक्यात सांगतील. मी त्यांना विनंती करतो त्यांनी यायचं आणि आपले 2 शब्द थोडक्यात सादर करायचे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण दरवर्षीप्रमाणे 6 जानेवारीला पत्रकार दिन म्हणजेच दर्पण दिन बाळशास्त्री जांभेकर यांची अति उत्साहात धावडा गावामध्ये म्हणजे ग्रामपंचायतमध्ये आपण सर्व पत्रकारांच्या वतीनं आपण ही जयंती अति उत्साहानं संपन्न केली. तरी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनाबद्दल सांगायचं म्हणलं तर सर्वात प्रथम त्यांनी जे वृत्तपत्र काढलं ते दर्पण म्हणून, ते पहिले पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी हे काढलेले आहेत. आणि यांच्या जीवनावर बरेचसे काही आपले जे पत्रकार बांधव आहेत ते मार्गदर्शन करणारच आहेत. तरी मी या प्रसंगी, या दर्पण दिनाच्या प्रसंगी मी ग्रामपंचायतला तसेच पंचायत समितीला आणि जिल्हा प्रशासनाला मी एक सर्व पत्रकारांच्या वतीनं मी विनंती करणार आहे की या दर्पण दिनाच्या दिवशी आम्हाला या धावडा गावात ग्रामपंचायतीने जे आपल्या बऱ्याच दिवसापासून जी मागणी झालेली आहे पत्रकार भवनची, त्यांनी जागा उपलब्ध करून आमची जी पत्रकारांची मागणी ती सोडवावी व तातडीने आम्हाला धावडा येथे ग्रामपंचायतच्या वतीनं आम्हाला एक दर्पण दिनाच्या या कार्यक्रमासाठी आणि अनेक पत्रकार बांधवांच्या या सोयी सुविधेसाठी, जेणेकरून तिथं वृत्त संकलन करू शकतात, बातम्या लिहू शकतात, जे काही पत्रकार आले तर त्यांचा तिथे मान सन्मान सत्कार होऊ शकतो, अशा करिता ज्या काही पत्रकार भवनाची या ठिकाणी आवश्यकता आहे ती ग्रामपंचायतीने द्यावी अशी मी सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच तथा जिल्हा अधिकारी, कलेक्टर साहेब, तहसीलदार आणि सर्व प्रशासनाला मी विनंती करणार आहे की त्यांनी आमच्या धावडा गावाला एक पत्रकार भवन निर्माण करून द्यावे अशी मी पत्रकार संघाच्या वतीनं, माझ्या वतीनं मी मागणी करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.